काय होते म्हणलं मेजर साहेब, कसं होते, फोटो आणि व्हिडिओवर जर जायचं म्हटलं तर समोरच्यांना आपला गोष्ट शिकवायसाठी त्यात थोडंसं मॉडिफाय केलं असलं किंवा ती गोष्ट थोडीशी जाणून बुजून वेगळी दाखवायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला समजून येत नाही. बरोबर. म्हणताना नाही, तुमच्याशी कनेक्ट आहे, तुमच्या थ्रू जाणार आहे आम्ही, पण जरा समोर येऊन केलेलं बरं आहे. जरा आपली ट्रान्सपरन्सी इथे जे काय आहे ते दिसून जाईल, समजून जाईल. पण याला वेळ लागणार आहे. नाही वेळ लागणार नाही, मी आलो ना, आपल्याला जर पटली वस्तू ना आपण घेऊ, काय प्रॉब्लेम येणार नाही. आता आता मी मला वाटते या 30 तारखेच्या आसपास सुट्टीला येणार आहे मी. 1 तारखेच्या आसपास सुट्टीवर येणार आहे. हा, मग जर मी आलो ना, आल्यानंतर आपल्याशी भेटू, बघूया. तुमच्या ऑलरेडी मला वाटते की तुमच्या कनेक्ट मध्ये कोणतं असतील, आमची एक डेज आहे किंवा ही आहे ते आहे, बघू आपल्याला जे बरं वाटेल ते आपण घेऊ. ऑलरेडी आपल्याकडे आहे एक, सध्या आपल्या घरात एक गाई खिल्लार चांगली आहे, त्याला एक पाडी आता झाल्या ती पण चांगली आहे. पण जरा माझी जास्त इच्छा आहे की आणि एखादी जरा जातीवंत चांगली घ्यावं अशी. आणि जरा तुमच्या थ्रू आली तर अजून थोडं चांगलं होईल की बाबा एका चांगल्या माणसाकडनं एखादी चांगली वस्तू जर आपल्या घरला आली तर आणि थोडं आम्हाला बरं वाटेल, चांगली होईल. आणि जे आता आजच्या मार्केटमध्ये चालू आहे, आजच्या घडीला जे चालू आहे ना, त्यानुसार आणि बऱ्याच गोष्टी आहेत ना. माझ्या थ्रू यावे आणि म्हणजे पुढच्या गोष्टीला सुद्धा वेग यावा असं का वाटतंय, किंवा माझ्या थ्रूच का? कारण काही देणारे पण भरपूर आहे. तुमचा अभ्यास जो आहे, त्या क्षेत्रात तुमचा जो अभ्यास आहे, त्या क्षेत्रात जे तुम्ही आता जे काम केलंय, जे टाइम जे घालवलाय, ते आम्ही 4 दिवस येऊन किंवा 8 दिवस घालवू शकत नाही. त्याला त्यात वेळ घालवावा लागेल, टाइम घालवावा लागेल, तरच होणार आहे ते. आम्ही तेवढा घालवू शकत नाही, तुम्ही घालवलाय त्याचा आम्ही उपयोग करून घ्यावा म्हणतो. आणि हे जर सगळ्याला कळलं तर नाही, बघा शेवटी कसं आहे, गोष्ट कळणार आहे राहते, त्या कळणाऱ्याला समजणार त्याला. आता तुम्ही हा जो ह्यात वेळ घालवलाय, जे टाइम इन्व्हेस्ट केलाय, तुमची जी बुद्धी चालना, जी बुद्धी क्षमता ह्यात वापरली आहे, त्याचा वापर करून जर आम्ही घेतला तर ठीक आहे, आम्हाला फायदा होईल, नफा होईल गोष्ट आहे. पण जे तुम्हाला ह्यातनं कळलंय, तुमच्या निदर्शनात ज्या गोष्टी आल्या त्या आम्हाला झटकन लगेच समजणार नाही. कारण आम्ही नवीन, आम्हाला झटकन समजणार नाही ना बारकावा त्यातला काय. बरोबर बरोबर. म्हणताना तुमच्या थ्रू जाणं, तुमच्याकडून केलं तर आज ना उद्या आपल्याला त्या गोष्टी थोडंसं इंटरेस्ट ऑलरेडी आहे आम्हाला. आमचे पूर्वीपासून जनावर आहेत, आमच्या पण गाया होत्या, पण त्या लेवलच्या नव्हत्या की आता तुम्ही जे दाखवून देताय जगाला, हे असं आहे बघा, हे असं आहे किंवा ही खाण आहे, हा वळू, ही जात, ही गोष्ट, इतक्यापर्यंत आम्ही कधी पोहोचलो नव्हतो. गाय म्हटल्यावर गाय, कुणाला दरी वाटली आणायची, सांभाळायची, काढायची, ही नव्हतं तर तिची पाडी सांभाळायची. पण आता कसं आलंय, ही खाण, ती खाण, ह्या गायची, त्या बैलाची, त्या गोष्टी भरपूर आल्यात ना. बरोबर. नाही, पण हे कसं आहे, सगळ्याला ओळखू येत नाही. म्हणता तुमच्या थ्रू झाल्याचं कारण हेच आहे की बाबा, कारण बऱ्याच लोकांनी म्हणजे बघून, ऐकून, चर्चा करून, वेळ घेऊन गप्पा भरपूर मारल्या, पण सुरुवात करताना ही कुठेतरी अनोळखी ठिकाणावरून की नाही. माहिती साहेब, सांगायची गोष्ट आमची काही सुरुवात नाही. आम्ही जातीवंत म्हणजे मी धनगर समाजातला आहे. आमच्या जनावरातून आमचा जन्म झाला आहे. जनावर आमच्या गावाला अजून पण आहेत. आम्ही तेच करतोय, शेळ्या, मेंढ्या, गाया, म्हशी, गुरं सगळं केलंय. पण आता थोडंसं एक जातीवंत या गोष्टीकडे चाललंय, असावं, एकच असावं पण जातीवंत असावं, या गोष्टीवर आमचा कल आहे जास्त. पण ती तुम्हाला आवड आहे, तुमची ओढ आहे, कुठेतरी पूर्वीपासून तुम्हाला एक त्यात माहिती आहे, म्हणून तुम्ही असं बोलता, वेळ देता आणि असं घडवायचंय म्हणता. कमीत कमी असं घडवायचंय, सुरुवात करायची, ही कळत गेलं पाहिजे लोकांना. आता माहिती करता साहेब एक गोष्ट सांगतो. आता तुमच्या बिझनेस करायची गोष्ट आहे. आम्ही आमच्या घरात अगोदर मेंढर होती, शेळ्या होत्या, पण एक ठराविक काळ आला की ते मुडीच काढलं, नव्हतं आमच्यात, बंद झालं. आम्ही नॉर्मल एक धंदा, कामे, हे ते सगळं करत होतो. त्यात आम्ही नोकरीला लागलो, ह्या गोष्टी होत्या. पण त्या गोष्टीची आवड माझी गेली नव्हती. आजच्या डेटला माझ्याकडे एक 15 मेंढ्या आहेत त्या. बंदिस्त टाईप मध्ये, म्हणजे थोडं सोडणं बंदिस्त अशामध्ये येत्या. पण आम्ही आवड म्हणून अशा सांभाळायच्या की चांगल्या जातीवंत एकदम टॉप क्वालिटीच्या मार्गेळाच्या मेंढ्या आणल्या, ज्यांची किंमत 50,000, 60,000,
लाखापर्यंत किमती असल्या मेंढ्या आम्ही आणल्या. त्यांची बकरी आणली ज्यांची किंमत लाखापर्यंत आहे. सांभाळतोय फक्त आवड म्हणून, त्यातनं नफा येईल हे होईल नाही, आवड म्हणून आपल्या दारात एक चांगलं जनावर असावं, सांभाळावं. बरोबर. आजच्या घडला आमच्या रस्त्याने खिल्लारची गाय आहे, चांगली एकदम मस्त आहे, फर्स्ट क्लास, 3-4 लिटर दूध देते. प्रत्येक ह्याला आजपर्यंत आता 2 लिटर झाले तिचे. आमचं टायमिंग चांगलं असल्यामुळे तिला खोंड तरी झालं नाही, पण दोन्ही पण पाड्या याच्या झालत्या ना. आता सध्या एक आहे आणि याच्या अगोदर झाली. माणसाने भागला पण आमच्याकडे नेली, बाबा आम्हाला ही पाडी पाहिजे, आम्ही घेणार दोन. पण आवड म्हणून मला एक तुमच्या थ्रू एखादी चांगली पाडी असो किंवा एखादी गाभण गाई किंवा एकदा येल्या तिथे कसं खाली असं एखादी गाई जर तुमच्या थ्रू आमच्यापर्यंत आली तर नक्कीच आमच्या भागात पण ह्या गोष्टीचं आहे मार्केट, आमच्याकडे आहे पण कमी आहे. एवढं नाही की एकदम चांगली गाई आणायची, टॉपची गाई आणायची, तिच्याकडून टॉपच्या गाय म्हणजे बैलाकडून भरवायची, तिला चांगली पिल्लं. आमच्याकडे एक असा हे आहे की देशी गाई कोणाची तर असली एखादी पाडी आणायची, सांभाळायची, गाई करायची, नॉर्मल बैल दाखवायचा, मग जी काय होतील ते होतील. तितक्या प्रकारात आमच्या इकडे प्रसार नाही ह्या गोष्टीचा की क्वालिटी प्लस ती त्यांची वंशावळ, त्यांची खानदान कुठले हे जे आहे, कोणाच्या बैलाचे आहे, कुठले आहे, इतकं आमच्यापर्यंत इश्यू अजून नाही. थोडीफार जुनी जाणती माणसं आहेत ती करतात, करायल्यात, पण तितकं एवढं जास्त हे नाही. जसं तुमच्या भागात अजून थोड्या भागात पुणे वगैरे ह्या साईडला जसं एवढं हे आहे ना, सातारा वगैरे साईडला, तर आमच्या इकडे एवढं नाही की एकदम. आता आमच्या पण जत भागाला तर नाही चालू अजून. तिकडं बघितलं जातंय की कुठल्या खानदान, कुठलं वंशावळ, कोणाची, कुठल्या बैलाची आहे, कुठल्या गाईची आहे. पण आमच्या इकडे एवढं हे करत नाहीत. हाय नाही पाडी तर आणूया, हाय नाही गाई तर आणूया, करूया, सांभाळूया. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का साहेब, आमच्यात आम्ही आज सगळ्याच एक 5-6 गाया आणल्या असतील, कोणाला तर दिली, पण आम्ही ना विकत आणल्या ना विकत दिल्या. आम्ही अशीच आणतोय आणि अशीच कोणाला पण देतोय. विकत कधी घेतलेलं नाही अजून, ना विकल्या आम्ही कोणाला. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 4-5 गाया पाड्या वगैरे दिल्यात, पण विकत 1 रुपये कोणाला घेतला नाही आम्ही. आमच्याकडे समजलं जाते की गाई ही आई आहे आणि तिची किंमत करायला नसते किंवा हे करायला नसते, कोणाला तर ती पाळायला द्यावं. आणि आम्हाला पण ज्यांनी दिलं त्यांनी अशीच दिल्या. पण ती कसं असते, शेवटी वस्तू आहे म्हटलं त्याची किंमत आहे. शेतकरी माणूस आहे, कोणी पण केलंय कशासाठी तर केलंय. आपण एखादी चांगली वस्तू घ्यावं, चांगल्या पैशाला घ्यावं, करावं असं आपली इच्छा आहे. इथून पुढे काळ तोच आहे. चांगली वस्तू चांगल्या पैशाला घेतली तर चांगलं वातावरण राहते, चांगली ओळख राहते. आणि साहेब असं काही नाही यातनं फायदाच आला पाहिजे, म्हणजे आपल्याला पैसे झालं पाहिजे. हे असं दारात आपलं चांगलं जनावर पाहुणा आल्यानंतर माझं म्हणणं हेच आहे, आपल्या घरात जाण्यापेक्षा आपल्या गोट्यात पहिल्यांदा गेला पाहिजे, अशी आपल्याकडे जनावर असावं अशी माझी म्हणजे वैयक्तिक माझी इच्छा आहे. हे पूर्वीपासून मन आहे. दारात माणूस आल्यानंतर पहिला गोट्यात जातो, गेला पाहिजे. कारण गोट्यात गेलेला माणूस हा या घराशी कोणत्या प्रकारच्या संबंधितला हे समजतो. आणि ज्या माणसाचं जनावरांवरती प्रेम आहे. तुम्हाला पाठीमागं पण एकदा फोन केला, पण तुम्ही थोडं गडबडीत तेवढं लक्ष दिलं नाही. तुम्ही एक युट्यूबला पोस्ट केलेली, ती पोस्ट बघून मी फोन केला तुम्हाला की ही गाय कशी राहील आपल्यासाठी, आपण घ्यावाची इच्छा आहे आपली. तुम्ही थोडंसं तुमच्यापासून काढत होता त्यामुळे तेवढं फ्री नव्हता. बर, म्हणून आता मुद्दाम फोन केलाय की येणार आहे मी थोड्या दिवसात, येऊया तुम्हाला भेटूया, तुमच्या थ्रू एखादी चांगली गोष्ट असेल. आता आम्ही या क्षेत्रात आहे, शेतकरी आहे, प्लस आम्ही जनावर वगैरे सांभाळतोय. पण जो बारकावा, ज्या गोष्टीची पारख तुम्हाला जिथपर्यंत आहे तेवढी आम्हाला नाही. म्हणून तुमच्या थ्रू एखादी चांगली वस्तू आमच्यापर्यंत आली तर नक्कीच तुमचं पण नाव होईल, आमचं पण नाव होईल, आणि जी येणारी वस्तू आहे तिचं पण कुठं ना कुठं थोडं बहुत चांगलं होईल. म्हणून वैयक्तिक तुम्हाला मी दुसऱ्यांदा डिस्टर्ब करायला लागले. म्हणजे वाटलं ते माणसानं करावं आणि पूर्ण करावं. आता मी बरेच दिवस माझ्या मनात ही पण गोष्ट होती की आपण आयला ते मेंढ्या थोड्या आणायच्या, आपल्याला करायच्या. असं 2 आणल्या, परत 2 आणल्या, परत 2 10-15 झाल्यात आपले. चांगली एकदम मस्त टॉप क्वालिटीची माडक्या मेंढ्या आणून ना, म्हणजे माणसं बघायला यायसारखी अशी गोष्ट केली आपण की खरं जायला ह्यांनी चांगला उपक्रम केलाय, चांगलं बरंच केलंय. मेंढी ही बंदिस्त नसते, पण आपण बंदिस्त मेंढी करून व्यवस्थित एकदम चांगलं नियोजनबद्ध केलं सगळं.
प्लस भविष्याचा न फायदा बघता की बाबा ह्यांच्याकडे किती फायदा येईल, काय होईल, येईल ना नाही, पण आपल्या दारात एक चांगलं जनावर असावं. म्हणून वैयक्तिक तुम्हाला सांगतो की जरा विचार करून आपल्याला एखादी चांगली वस्तू जर मिळाली, घेतली तर तुमच्या थ्रू एखादी. चांगली न वाईट ही माणसाला माणूस भेटल्याशिवाय सुद्धा तिच्या खोलवर अभ्यास होत नाही. नाही देतोय, 100% देतोय आपण. कारण का आज आम्हाला किती चांगलं कळलंय किंवा आम्हाला कळलेलं चांगलं तुम्हाला किती चांगलं कळलंय. कसं असतंय, गाडी प्रत्येकाजवळ आहे पण मेकॅनिक प्रत्येक जण नसते. मेकॅनिक हा स्पेशल असतो. मेकॅनिक प्रत्येक जण आपली गाडी घेऊन मेकॅनिक जाते, मेकॅनिक दुरुस्त करून देतोय, मग आपण चालवतोय. म्हणून जेवढ्या गाड्या तेवढं मेकॅनिक कधी नाहीत. बरोबर. आम्ही सांभाळणार आहे, करणार आहे म्हणून पारख आम्हाला तेवढी नाही तुमच्या एवढी, समज तुमच्या एवढी नाही. पण आम्ही जर तुम्ही एखादं चांगलं गेला तर त्याचं चांगलं करायची आमच्या ताकद आहे. की चांगलं सांभाळणार, ते संगोपन करेल, त्याची पुढची जी गोष्ट आहे ती आम्ही करेन. असा माणूस बघून तर माणसाला एखादं जीव वाटतं किंवा एखाद्याला त्यातलं समजलंय, आपल्याला समजलेल्या गोष्टीतलं त्या माणसाला समजलंय, ही खात्री झाल्याशिवाय पण व्यवहार होत नाही हो. हे खूप दिवसाचा अनुभव आहे माझा. आता जवळजवळ मी 2-2.5 वर्ष पाठीमागे तुम्हाला सबस्क्राईब केलेला आहे. तुमचा सबस्क्रायबर आहे मी. बर. त्यावेळीपासून मी तुमचे व्हिडिओ, शॉर्ट वगैरे, तुमच्या पोस्ट वगैरे बघतोय. म्हणजे आवर्जून बघतोय. तुम्ही जर टाकली ना पोस्ट किंवा व्हिडिओ टाकला किंवा शॉर्ट, मी आवर्जून बघणार, आवर्जून त्या गोष्टीत जातोय. कारण एक आवड आहे त्या गोष्टीची, मला पण भरपूर आवड आहे. आणि तुम्ही जे सांगायचा प्रयत्न करताय, म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या, तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आहेतच. तुम्ही असं पण करू शकला असता की आपल्यापेक्षा आपलं आहे, आपलं चाललंय, बरं आहे, तुम्हाला काय सांगायची गरज आहे, काय नाही. पण ही जी आत्मीयता दाखवत आहे किंवा त्या गोष्टीला इंटरेस्ट दाखवत आहे ना, त्यामुळे आपल्याला वाटता यायला तो माणूस एवढं करला, आपण थोडं तर अजून करू शकतो. आता तुमच्या पण चांगल्या गाय आहेत त्या, एकदम टॉप क्लास तुमच्याकडे आता सध्याला गाय जे आहेत ना. हो. परत प्लस तुमच्याकडे मला वाटतं आता सध्या 2 का 3 आहेत खोंड बैल वगैरे आहे. ती पण एकदम टॉपचे आहेत, एकदम क्लास मधले एकदम बैल ते. बरोबर. त्याच एकदा डोळ्यानं अनुभवल्यानंतर परत कायमचा अनुभव राहतो. मग तेच ना. पण तुम्ही थांबला ना त्या गोष्टीवर की बाबा माझ्यापुरतं बघतो आणि हे करतो, जाऊ दे, कशाला कोणाला काय देणं. तुम्ही एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचता, एखाद्या गरीबाच्या पाडीचा फोटो, एखाद्या गरीबाच्या गाईचा व्हिडिओ दाखवताय तुम्ही जगाला की ही पण आहे बघा, एवढ्या क्वालिटीची, एवढी चांगली आहे, परिस्थितीमुळे राहिली आहे किंवा थोडीशी खराब झालेली आहे, चांगलं घेतला, चांगलं होईल, चांगलं करत, ही जे ह्या आजकालच्या युगात दाखवून देण्याचा प्रयत्न करताय, हे मला म्हणजे भरपूर आवडते तुमची ही गोष्ट. एकतर त्या शेतकऱ्याची जी गोष्ट ते शेतकरी करू शकत नाही ती तुम्ही करताय, प्लस माझ्यासारखी जी घेण्याची इच्छा आहे त्याला पण ती फायदेशीर पडते. बाबा एक चांगली वस्तू, एक चांगली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर एका निदर्शनास आली, मग आम्ही त्याच्यापर्यंत पोचू न पोचू, होईल ना होईल ती पुढची गोष्ट आहे. पण ह्या गोष्टीचं जे मार्केट आहे, ह्या गोष्टीची जी हे आहे, ह्याला एक चालना मिळण्यासाठी तुम्ही एक स्टेज, एक प्लॅटफॉर्म तयार केला तुम्ही. आता त्याचा वापर कोणी कसा करून घ्यायचा, कधी करायचा. नाही साहेब, वापर हा 100% आजकालची दुनिया करायला लागल्या, करत राहणार. आता तुम्हाला त्याचा मोबदला असेल नसेल किंवा तुमचं कितपत चाललंय, काय चाललंय मला माहित नाही, पण उद्याच्या जगात 100% ह्या गोष्टीतून तुम्हाला मोबदला मिळेल. एक मानसिक समाधान प्लस आर्थिक सगळ्या गोष्टीकडून तुम्ही समृद्ध व्हाल की बाबा ही केली आणि आम्हाला काही नुकसान झालं नाही किंवा आम्ही फायदा त्याचा, हे तुम्हाला 100% जाणवेल. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, सध्या मीडियाचा दिवस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे जी तुम्ही ही गोष्ट आता तुम्ही हे पुढचा फ्युचर न बघता केलाय, पाठीमाग केलाय तुम्ही. आता जवळ 2-3 वर्ष पाठीमागपासून मी तुम्हाला बघतोय, तेव्हापासून कार्यरत आहे करायला. तर जसं जसं हे दिवस जातील, जेवढी इलेक्ट्रॉनिक दुनिया येईल, जेवढी ऍडव्हान्स मीडिया चालेल ना, तेवढा आपला ह्या ज्या गोष्टीमुळे फायदा होईल ते 100% होणार. म्हणजे साहेब जेवण करा, या जेवण करतोय, जेवण करा बस. चालेल, तुम्ही जेवण करा. मी जेवायला बोलत राहिलो मी विचारलं नाही तुम्ही काय करलाय किंवा तुमचं काय चाललंय. नाही, पण बोलणारा तर कधी जागा झाला पाहिजे.
नाही माणसं अनेक 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो. माणसं आजच्या युगात अशी आहेत की इंटरेस्ट भरपूर जणांना आहे, आवड आहे, शोक आहे, नाद आहे, पैसा पण आहे. पण आईला कुठं जाऊन कसं तगाळात पडायचं, कुठं जाऊन खड्ड्यात कसं पडायचं, याला काय कशाला डोक्यात ताप लावून घ्यायचा, राहू दे चाललंय हे बरं आहे, ही नैतिकता किंवा ही बुद्धिमत्ता आजकालच्या माणसांच्या. बरोबर. नाही आजकाल पैसा भरपूर आलाय माणसांकडे, पैसा भरपूर आहे, वेळ आहे, टाइम आहे, माणूस करू शकतोय, करायला पण लागला आहे, ते दावणी जनावर पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण तितक्या आवडीनं तितकी तत्परता किंवा तितकी ती ही त्याच्याकडे जाईन झालाय माणूस. बरोबर आहे. त्यामुळे जे तुमचं जे काम आहे, तुम्ही जे चाललंय करायला का नाही, हे आज ना उद्या 100% ह्याला रंग येईल. एक चांगलं म्हणजे तुम्हाला वैयक्तिक मनाला एक समाधान लागायला, मी हे जे केलं किंवा ह्यात जे वेळ घालवला, टाइम घालवला, त्याचा मोबदला मलाही मिळाला, प्लस माझ्या थ्रू जे मला म्हणजे जुळत गेला किंवा माझ्याशी जे कनेक्ट राहिला त्याला पण होत गेला, ही 100% तुम्हाला एक ना एक दिवस जाणवणार. ज्यांना समजलं त्यांनीच रंग आणायला सुरुवात करावी लागते. नाही येणार की साहेब, ज्याला ज्या गोष्टीचे वेळ लागले ना ते 100% ह्यात येणार. आणि एक ना एक दिवस भले ते कमी किमती चालू करेल, एखादी छोटी गोष्ट घेऊन चालू करेल किंवा कसंही करेल, पण करणार म्हणजे करणार. कारण माणसाच्या मनात अशी कुठली हे नाही की गोष्ट त्याच्या मनात आली आणि ती म्हणजे हकीकत मध्ये आली नाही, येणार म्हणजे येणार ती गोष्ट. आता म्हणजे उदाहरणार्थ मी माझा मोठेपणा पण नाही म्हणून सांगतोय तुम्हाला, या मेंढी ह्या नावाचं एक गोष्ट मला एवढं वेळ होतं, सगळी दुनिया लागली की काय करतात काय करतात. आजच्या डेटला मी असं एक एक्झाम्पल करून दिलेलं स्टँड की एखाद्याला खास आवडीनं बघायला तो त्याला खरंच काय असतंय आणि कसं केलंय. फक्त ती माणसाला तेवढी आवड पाहिजे, त्या गोष्टीबद्दल प्रेम पाहिजे आणि करायचं एकदा मनात घेतला माणूस करतोय म्हणजे करतोय. भरपूर माणूस सवड काढू शकतो. आणि आज पहिलं युग नव्हतं साहेब तेवढं, तेवढा पैसाही नव्हता, तेवढी मीडिया पण ऍक्टिव्हेट नव्हती, माणसाला गोष्टींचा अंदाज येत नव्हता, कळत नव्हतं काय चाललंय काय नाही. आजकाल सगळं वन हँड टच झालंय, सगळं जागेवर आलं. आज जर माझी इच्छा झाली की मला काय घ्यायचं आहे, मी जागेवर घेतले इथे पैसे भागवणार आहे, जागेवर वस्तू येणार आहे, आपल्याकडे शिकणार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरीही तेवढ्या म्हणजे पहिलं माणसांना एवढा आवड होता, एवढा नाद होता, सगळ्या होता, पण त्यातच पैशाखंड, परिस्थितीखंड किंवा सगळी आजकाल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर. आणि त्यात जर तुमच्यासारखा सल्लागार झाला, तुमच्यासारखा माणूस त्या गोष्टीबद्दल जर एक एक गोष्ट जर पूर्ण विस्कटून सांगणारा झाला तर अजून चांगला आहे. आम्हाला काय पाहिजे हो, चांगली एखादी वस्तू आली तिच्याबद्दल जर कळत गेलं, समजत गेलं तर भरपूर आहे. पाण्यानं दिसला हे समजायला सुद्धा माणूस जातीवंतच लागतो. शेवटी आवडीचा विषय आहे, कोणाची आवड कशात आहे. प्रत्येकाकडे पैसा भरपूर आहे, प्रत्येकाची थिअरी वेगळी आहे. जातीवंत हा शब्द जो आहे हा ओळखणं आणि राहणं आणि बोलून दाखवणं सुद्धा या गोष्टीला दाद लागते सगळ्या बाजूने. होय होय होय, नक्की नक्की. सगळी बोलतील, बोलायला काय पोपट म्हणजे सगळ्याला करता येईल. ते तर आहेच की, पण वास्तव उतरवायला त्याला खरंच जातीवंत लागतं. होय होय, नक्की नक्की. ह्या गोष्टीत तुम्ही इतके दिवस कार्यरत आहे, तुम्हाला अभ्यास असेल. आमच्या ह्या भागात म्हणजे कवठेमंका, मिरज किंवा अजून थोडंसं कोल्हापूर या साईडला तुम्हाला काय अभ्यास वाटतो? ह्या भागात ह्या गोष्टीबद्दल लोकांचं काय मत आहे? तुम्ही जे पहिल्यापासून सांगितलं ते मी खूप दिवसापासून अनुभवलं, मी ऐकत होतो फक्त. तुम्ही जो तुमचा अनुभव मांडला तो योग्य मांडला आणि तुमची माहिती जी साठा होता तिथला किंवा तिथला जो कल आहे लोकांचा तो तुम्ही मांडला. फक्त तुमच्या भागात सलगर हे गाव सोडून आता ते पण कसं झालं, ह्या मीडियाच्या गाठीबिटीमुळे त्यांना आई बापन खानदान खानखून ह्या गोष्टी डोक्यात आत्ता बसत चालल्या. होय होय होय.
काय झालं? होय, बरोबर नदी आहे. आल्यामुळे त्यांच्या डोक्यात बसत आल्या. नाहीतर भाऊ बहिणीवर लागलेला कळत नव्हता, बैल दात लावलेला कळत नव्हता, कुठल्या गाईवर चढला कळत नव्हता, किंवा इन ब्रिडिंग झालेलं कळत नव्हतं. म्हणजे अर्थात किती नातं गोतं खान वंश काय याचं घेणं देणं नव्हतं, फक्त कळप वाढणं. काय होय होय फक्त गायींचा कळप वाढणं. होय, बरोबर आहे. आता अलीकडे बैल बांधून गाय भरवण्याची सिस्टीम चालू झाली. होय होय, नक्कीच. तुमच्या भागात जी आता क्वालिटी जी आले ना आता, की बाबा हा क्वालिटी आहे, त्याला ही गोष्ट आहे, ह्याच्यापेक्षा वर चढतो कोणतर आहे, ह्याच्या खालचा कोणतर आहे, किंवा ह्या गोष्टी पण ह्याच आहेत, त्या गोष्टी माणसाला तितक्या माहित नव्हत्या. आता माणसानं कळालं ना बाबा, आपल्यापाशी हे वळ आहे तर ह्या वळूच्या पुढचा वळ कसा आहे, आपल्यापाशी ह्या जातीची गाय आहे, असली गाय आहे तर ह्या जातीतल्या पुढच्या गाया पण कुणीकडे तर मिळते, त्या अजून चांगल्या गाया कोणाकडे तर आहेत, त्यातला आपण एखादा आणूया, तयार करूया, आपल्यापाशी कसलं ब्रिडिंग तयार होऊ दे, ते आता माणसानं कळालंय. माणूस कार्यरत झालाय, समजलंय, त्याला जाणीव आल्या, पण तितका तत्पर झाला नाही अजून माणूस. काय काय ठिकाणी आहे, भरपूर आहेत त्या गोष्टीला कल आहे. म्हणजे आमच्या इकडे पण बरीच माणसं भरपूर त्यात म्हणजे एकदम त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलंय त्या गोष्टीवर, अजून पण ते करायला लागलेत. पण जेवढं करायला पाहिजे तेवढं ते म्हणजे भरपूर जास्त प्रमाणावर नाही चालू आहे. आता कसं आहे, प्रॉपर विचार कशाला म्हणायचं, प्रॉपर प्लॅनिंग कशाला म्हणायचं, किंवा गुरु कशाला म्हणायचं, एखाद्या समाजात ओरडतोय का ओरडतोय, एखाद्या समाजात बडबडतोय का बडबडतोय, एखाद्या समाजात फोटो काढतोय का काढतोय, बरं कोणत्या उद्देशाने काढतोय, एखाद्या समाजात व्हिडिओ काढतो, एखाद्या समाजात मुलाखत घेतो, तो का घेतो, बरं एवढ्या व्हिडिओ येतात, एवढं फोटो येतो, त्याचा खर्च निघतो का, एवढा वेळ कसा काढतो, असा बारीक फक्त जातीवंत विचार करू शकतो. नक्कीच. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना, तुम्हाला आता कितपत त्याचा मोबदला मिळाला आहे किंवा आता तुमचं कसं काय आहे हे मला एवढं जास्त माहित नाही, पण एक ना एक दिवस या गोष्टीतून तुम्हाला मानसिक समाधान प्लस आर्थिक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही समृद्ध व्हाल. तुम्हाला एक गोष्ट जाणवल की ह्या गोष्टीत मी आलो, ह्या फील्डमध्ये आलोय आणि आपल्याला सगळ्या गोष्टींना आपल्याला एक मानसिक समाधान प्लस सगळ्या गोष्टींना आपण समृद्ध झालो, हे नक्की तुम्हाला जाणवणार. तेव्हापासून खरं जातीवंत व्यक्तिमत्वांचा दिवस चालू झाला. होय होय, नक्की नक्की. आता कसं आहे, नेमकं तळ्यात मळ्यात सशाला जाऊ का माशाला जाऊ, हे काचे खर्च करू का नको, गाय महागडी घेऊ का नको, कालवड महागडी घेऊ का नको, बैल महागडा घेऊ का नको, ह्याला एवढं पैसे कशाला, त्याला तेवढं पैसे कशाला, त्याच्याकडूनच का घ्यायची, ह्याच्याकडूनच का घ्यायची, त्याचा परिपूर्ण विचारच ह्यांचा थांबला नाही. अच्छा, स्थिरता झाली नाही अजून जगाला. कारण का, फोटो काढणारे भरपूर झाले, व्हिडिओ काढणारे भरपूर झाले, आणि शेवटी मी अनुभवतोय ना की मागच्या वर्षात 2 वर्षात माणूस माझ्या सोबत संपर्कात होता, परत अलीकडे नवीन 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 लोक येत गेल्यानंतर, नवीन नवीन माणसं येत गेल्यानंतर काही लोकांनी संपर्क तोडला, परत 2 वर्षानंतर म्हणा 10 वर्षांनी 5 वर्षानंतर परत व्यक्तित्व आठवतो. म्हणजे मुळात काय झालं की गुरुच कोण नाही हो, म्हणजे अर्थात आई आणि बापच कोणाला फिक्स माहित. गुरु आणि आई बाप एकच असतात. बरोबर आहे. अर्थात पहिला गुरु आई वडीलच असतात, दुसरा गुरु समाजात उतरायचा म्हणल्यावर आई वडील येत नसतात समाजात आपल्यासोबत. समाजातला गुरु करून घ्यावा लागतो. 100%. मग असे 100 गुरु बदलतात. जिथं जाईल तिथं हा माझा गुरु आहे म्हणतात, जिथं जाईल तिथं माझा तो गुरु आहे म्हणतात. अजून 4थ्या ठिकाणी गेले की त्या गुरुशिवाय आम्ही पाणीच पित नाही म्हणतात. मग 100 ठिकाणी जाऊन 100 गुरु करतात. जो पहिला गुरु केलेला गुरु कसा असतो, नैसर्गिकरित्या आपल्याला आयुष्यात वेळ देणारा, सल्ला देणारा, मार्गदर्शन करणारा, फुकट वेळ देणारा, फुकट जाग करणारा, ही फुकट सगळं जी मिळते ना, तिथं खरा पहिला गुरु असतो.
अच्छा. पण तो कळत नसतो का? फुकट फुकट या गोष्टीमुळे गुरु कळत नाही. समाजातून मग व्यावसायिक दृष्टिकोनातून वागायचं चालू झालं की तो आमचा खरा गुरु म्हणणार. म्हणजे अशी लोक सुद्धा सापडत गेली. असणार की बघा, दुनिया आहे, जग आहे म्हटल्यावर सगळ्या नाही, एक प्रकारचं माणूस मला सापडलेलं नाही असं नाही. हर एक प्रकारची माणसं भेटत गेलेत, हर एक प्रकारचे विचार भेटत गेलेत, हर एक प्रकारच्या घटना भेटत गेल्यात. फक्त हे तुमचा माझा बोलण्याचा संबंध आला, वेळ आली म्हणून हे व्यक्त केलो. हा. आता बरीच लोक आहेत, आता दररोजचा विषय, आजचाच विषय तुम्हाला सांगतो. आम्ही खूप दिवसापासून तुमचा चॅनल बघतो, आम्ही खूप दिवसापासून तुमच्या संग गप्पा मारतो. तुमचे वडील लय चांगलं सांगतात, तुमचे वडील मार्गदर्शन करतात, तुमच्या वडिलांना एकदा भेटायचं आहे असं म्हणत 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 10 वर्ष गेलेले असतात, 5 वर्ष गेलेले असतात, वर्ष 2 वर्ष गेलेले असतात. आणि व्यवहार करताना, कुठेतरी पैसे मोजताना अनोळखी ठिकाणी मोजलेले असतात, अनोळखी ठिकाणची वस्तू घेतलेल्या असतात. परत त्या गप्पा मारायला परत वेळ घेतात. म्हणजे त्या समोरच्या माणसानं बघितले नसते, फक्त यांचं बरं वाईट मोबाईल वरनं सांगायचं. आता मला सांगा, घेतलेल्या वस्तूला मोबाईल वरून नावं ठेवायचं काय अधिकार आहे आपल्याला? नाही. गाढव जरी घेतलं तरी चांगलंच म्हणावं लागतं हो. ज्याला पटलं, त्याला योग्य वाटलं, त्याने योग्य ती किंमत दिली. त्याला योग्य वाटलं त्याने घेतलं म्हणजे आपल्याला नावं ठेवायची काय गरज आहे? नक्कीच होय. पण जनता काय करते? गप्पा एका संघ, सल्ला एकाचा, मार्गदर्शन एकाचं आणि पैसे मोजायचे एकासोबत. आणि चौथ्याला विचारायचं आमची घेतलेली कशी आहे, स्वस्त आहे का महाग आहे? मला सांगा, सुरुवातीच्याच माणसाकडून सुरुवातीच्याच वेळेला सुरुवातीच्याच मुद्द्याला हात घालून तुम्ही जर तिथं सुरुवात केली तर हो नक्कीच. पुढे वाढणाऱ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक तुम्हाला बिगर कष्टाच्या बिगर खर्चाच्या वाढत जातात, हे कळलं पाहिजे. होय, बरोबर. नक्की होय. हा, आणि आपल्या खिलारचा मोल आपणच वाढवायचा. होय, कळलं का? ज्यांची ओळख झाली ना त्यांनीच एकमेकांचा मोल वाढवायचा. ओळख झाली म्हणून फुकटात आणि पाळायला कधी चुकून मागायचं नाही. नाही, एवढी गोष्ट आहे, ज्या गोष्टीची जी किंमत आहे, योग्य ती किंमत आहे दिलीच पाहिजे. माझी परिस्थिती बारीक आहे, माझी परिस्थिती नाजूक आहे म्हणायचं. लय मोठी चांगली ओळख झाली की त्याला एवढायचं आणि अनोळखी ठिकाणी ढीगभर पैसे देऊन यायचं. होय. आता तुमची माझी ओळख झाली, उदाहरण मी एवढं बोलतोय म्हणजे आपण एकमेकाच्या पोटात शिरलो समजा, एक 5 मिनिटं उदाहरण. तर तुम्ही मला एवढून केळ खात बोलणार, फुकट मला एखादी द्या म्हणणार किंवा एखादी पाळ्या द्या म्हणणार, माझं बजेट नाही म्हणणार आणि माझी ताकद नाही म्हणणार का? तर मी द्यायसारखा माझा स्वभाव वाटला की मला तसं तुम्ही म्हणणार. आणि अचानक तुम्ही काय करणार, माझ्या बिगर ओळखीच्या किंवा तुम्हाला नवीन ओळख झाली तिथं तुम्ही ढीगभर पैसे देऊन घेऊन येणार वस्तू. बरोबर आहे. आणि परत तो विषय माझ्या पुढे मांडणार. काय करणार तुम्ही? म्हणजे ते खोबरं तिकडे चांगलं आणि प्लस आणि जे चाललंय त्याचे आणि माप आणि टिंगल आणि टवळ्याने आहे. अहो मग तुम्ही कोणाचा किती वेळ खराब करताय, कोणाचा आयुष्य तुम्ही बरबाद करताय, तर पहिल्यांदा प्रथम स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला असतो, लक्षात ठेवायचं. कारण मला कळलंच ना असा प्रकारचा माणूस आहे, हे कळलंच की मला कळायचं राहतंय का? कळणार की सगळ्या गोष्टी. आता तुम्ही माझ्याकडनं ओळखी झाली, तुम्ही म्हणताय माझ्याकडनं वस्तू घ्यायची, तुम्ही म्हणताय माझ्याकडे यायचंय आणि तुम्ही अचानक बाहेरनं वस्तू घेतली आणि मला फोन केला, राज साहेब आम्ही अमुक आमच्याकडनं वस्तू घेतली, तमुक तुमच्याकडनं वस्तू घेतली. मला सांगा, मग एवढा उशीर आपण वेळ दिला एकमेकाला, ह्याचा काय तुम्ही उपयोग करून घेतला? होय, तुमचा वेळ खराब, माझा वेळ खराब. अहो पण ती वस्तूच मी बघितली नाही, तो माणूसच माझ्या ओळखीचा नाही, मग कोणाची तर गोष्ट कोणाचा तर वेळ माझ्या पुढे मांडताय म्हणजे मी असा रिकामाच आहे का आयुष्यात? नाही, म्हणजे असं घडू नये. हा, भलं स्वस्त असू, भलं महाग असू, भलं तुम्हाला पाळायला असू, पण कुठेतरी एका ठिकाणी थांबा आणि सुरुवात करा. नक्की. आणि आज माझी पद्धत वेगळी आहे.
कशाची मार्गदर्शन, सल्ला, जागृती आणि जाहिरात जर माझ्याकडे पण करून घेतला आणि अजून तुम्ही 100 जणाला बोलवून घेतला तर मी केलेली चव काय राखली मग? नाही होय बरोबर आहे. मग पाणी फिरलं ना त्या गोष्टीवर. होय. पण मला तर वाटतंय माणसानं जे एक रस्ता धरलाय कमीत कमी त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत जावं आणि मग विचार करावा की बाबा हा रस्ता खरंच चुकीचा आहे किंवा काय नाही. उगाच रस्ता चालू केला 4 पावलं गेलो पण नाही गेलो तोपर्यंत त्या रस्त्याबद्दल लगेच प्रश्नचिन्ह मांडणं म्हणजे चुकीचं आहे ना. माझा जाहिरातीचा उद्देश वेगळा असतो, माझी पद्धत वेगळी असते. आज तुम्हाला समोरच्याला वाटतं की माझं 100 कॅमेऱ्यातून 100 व्हिडिओ मधून जगाला जाहीर व्हावी आणि मी मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण पहिल्या माणसानं जे मांडलेलं असतं, तुम्ही त्या 99 कॅमेऱ्याला 99 फोटोला 99 व्हिडिओला आमंत्रण देऊन पहिल्या गोष्टीवर लात देऊन पुढे गेलेला असता तुम्ही. नाही पण त्याचा फायदाच होत नाही. पण ते कसं असं प्रत्येक गोष्टीला जर एक रस्ता असला चांगलाही असला तर ते योग्य आहे. बाकी मग सगळा फापट पसारा आहे. तुम्ही जितकं दगड उचललं त्याला जेवढी तोंड पालतं घाल त्याला शेवटी तुम्हाला मातीच मिळणार. तुमची इच्छा मस्त आहे की एखाद्या काळाला काहीतरी सोनं निघावं हिरा निघावं पण जेवढे दगड पालतं घाल तेवढी मातीच निघणार आहे. पण पहिल्या दगडाला धरून चालला काय ना काहीतरी लागल काय ना काहीतरी होईल त्यात. फक्त मी का ओरिजिनल ठेवतो, मी का साधेपणा ठेवतो ह्यावर विचार करायला सुद्धा माणूस जातीवंतच लागतो. होय नक्की नक्की होय. काय ही गोष्ट पण इतकी म्हणजे हे आहे की तुम्ही एका माणसाला एवढा वेळ देताय, त्याच्यासोबत एवढा वेळ वाया घालवताय, प्लस त्या माणसाची जी इच्छा आहे जसं त्याच्या मनाची गोष्ट आहे की त्याला तुम्ही सध्या ह्याच्यात आणून द्यायचा प्रयत्न करताय. तर माझ्यासारखी भरपूर माणसं असतील, रोज तुम्हाला फोन करत असतील, रोज भेटत असतील, रोज हे करत असतील, तर तितका वेळ घालवून सगळं करून जर आणि तुम्हाला जर शेवटी त्या माणसाकडनं ती वागणूक किंवा तेवढं जर हे मिळत असेल तर साहजिक आहे माणसाला थोडं वाटणारच की. तळपायाची आग मस्तकाला जाते. हो तेच की होय. काय होतं नाही बरोबर आहे होय. फक्त तो आयुष्यात माणूस कधी समोर आला किंवा जर विषय काढला नक्की त्यानं त्याच्या पायावर दोंडा मारून घेतलेली जाणीव होते ऑटोमॅटिक. अच्छा. त्यामुळं पूर्ण चॅनल बघा मी कुणाला किती वेळ दिलाय. नाही मी तुमच्या जे माणसं माझ्यासारखे तुम्हाला जे फोन करतात त्यांचं पण ऑडिओ तुमचे क्लिप ऐकल्यात, प्लस तुम्ही जे भेटून व्हिडिओ बनवल्यात ते ऐकल्यात, तुमचे शॉर्ट तर बघतोय. पण मला एवढं म्हणायचं आहे की एखाद्या माणसाला यातला अभ्यास आहे, एखाद्या माणसाला यातली जर समज आहे कळत आहे तर त्याचा फायदा करून घ्या, तुम्ही समजून घ्या, योग्य किंमत द्या. एखादी वस्तू आहे ना जितकी बनते आजच्या डेटला जेवढी किंमत आहे तेवढी द्या, घ्या, चालू करा. नसेल तर उगाच कुणाचाही आपला पण वेळ उगाच वाया नको, त्यांचाही वेळ नको. प्रत्येक जण आपापल्या लाईफ मध्ये प्रत्येक जण आपापलं काम आहे धंदा आहे. पैशाच्या नावाच्या मागे लागून काही करायला लागला माणूस. पैसा हा सुट्टी बघा सगळा खेळ पैशाचा आहे. मान्य पैशाला महत्व सगळं आहे. पण मग जर ते तेवढंच करायचं असलं तर मग तुम्ही पैसाच कमवा. असल्या गोष्टीत किंवा ह्या गोष्टीत येण्याचा अर्थ नाही ना. पैसा कमवायसाठी भरपूर जागा आहेत अजून, तुम्ही तिकडे कमवू शकताय. मग मी पण असं ठरवलंय भविष्यात माझा 1 सेकंद जरी पाहिजे कोणाला असेल तर तो मोबदला मला मिळाला पाहिजे अपेक्षा ठेवणार. नाही असणार 100% असाय पाहिजे. कारण स्वतःचं घर परिवार प्रपंच सगळ्या गोष्टी आहेत त्या. आणि असं जर आपण जर मोफत मध्ये ज्ञान वाटत फिरलो तर शेवटी आपण मग काय आपण आपलं लाईफ मागे ठेवली, आपल्या घर परिवार सगळं ठेवलं साईडला आणि जगासाठी आपण एवढ्या पुढे आलो आणि आपल्याला काहीच मिळालं नाही तर मग त्याचा अर्थ नाही ना काय. काय काय वळवल्यांच्या घरी आम्ही अर्ध आयुष्य दिलं आमचं. जाता येता उठता बसता दिवसेंदिवस गहूभर जाण राखली नाही गहूभर. अच्छा. का माझं अजून नाव झालं पाहिजे, मला अजून पैसे झाले पाहिजे, अजून श्रीमंत झाला पाहिजे. अच्छा. ह्या पाठीमागं लागून काय केलं त्याने खोऱ्यानं पैसा ओढला. पण मी आज वास्तव डोळ्यानं बघतोय. हे मला कळल्यावर काय परिस्थिती झाली त्यांची.
होय होय. त्यांची अशी वागणूक झाल्यानंतर मला फक्त समजलं मी काय ऍक्शन घेतली नाही, मी काय रिएक्शन केली नाही, मी काय बोललो नाही, काय केलं नाही, काहीच नाही, फक्त शांतता सांभाळली. मग शांतता सांभाळली की मी अभ्यास करत असतो की ह्या जागचं काय झालं, ह्या व्यक्तीचं काय झालं, ह्या बैलाचं वातावरण काय झालं, ह्या वळ मालकाचं काय झालं. उग आपण शांत राहायचं, शांत राहिले की आपल्याला कळते मग. कारण त्यांचं डामडुम चालू असतं ना तिकडं. होय भरपूर. पण आपण सुरुवातीला डामडुम वाजवलेलं कळत नसतं त्यांना ना. मग आता जग ऍडव्हान्स आहे, जग मॉडर्न आहे, किंवा जरा थोडं लोकांना वाटतं की जरा असं असं केलं पाहिजे, जरा गायी आल्या पाहिजे, जरा असा फोटो काढा की गायी आल्या पाहिजे, असा व्हिडिओ काढा की गायी आल्या पाहिजे. कोणी येडा आहे का? दुसऱ्या बाजूला शहाणी माणसं आहेत जिवंत अजूनही, विसरू नका. समोर बघून बैल भरवा, उघड उघड जगाला सांगणारी माणसं जिवंत आहेत. व्हिडिओवरून बैल बघून भरवू नका, फोटो मधून बैल बघून भरवू नका. ही बोलणारी तोंड मिली नाहीत. साहेब तुम्ही म्हटलं ना मला फोटोवर व्हिडिओवर चालतंय काय, मी तुम्हाला म्हटलं नाही. नाही सगळी गोष्ट खरी आहे, पण समोर आल्याशिवाय व्यवहार करणं ह्यात काय नाही. पण आज मी दररोज ऐकते, आम्ही व्हिडिओ बघून गेलो गाई घेऊन, बैल असा दिसला. आम्ही फोटो बघून गाई घेऊन गेलो, बैल तसा दिसला. आणि मग त्याने त्यांचं काम केलं, त्यांच्या प्रसिद्धीसाठी केलं, त्यांच्या नावासाठी केलं, त्यांच्या चर्चेसाठी केलं. तुम्ही स्वतः वापर करून घेण्यासाठी ओरिजिनल तर वागा, समोर जाऊन बैल तर बघा. गायीला आपल्या बैल भरवायचा आहे का फोटो व्हिडिओ भरवायचा? बैल. मग तुम्हाला बैलच बघितला पाहिजे ना. त्याच्यामुळं अजून जत्रा बाजार मध्ये वरडणारी गर्दी कमी झाली नाही का? तर लय व्हिडिओ मध्ये बैल लय चांगला दिसला म्हणून बैल भरला. अरे त्या बैलाचं वासरू पडलंय का, पडतंय का, उद्या त्याचं वातावरण कसं होणार आहे, खरंच बैल तो योग्य आहे का? समजा त्या बिचारीची वासर नाही पडली किंवा खांद्याच्या गाईला वासरू नाही झालं, समजा अति जाहिरातीला बघून, व्हिडिओला बघून, फोटोला बघून, अहो नुकसान दोघांच आहे ना. नक्की. कोण गोष्टी सांगा येणार हो साहेब? आहेत ना. आता तुम्ही इतका वेळ वाया घालवून सगळ्या गोष्टी जर माणसांना फ्रीमध्ये जर द्यायचा प्रयत्न करायला तर माणसांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. म्हणून तर त्याला मोलात उतरवायचं आहे आपण. 1 सेकंद जरी पाहिजे असला ह्या चॅनलचा तरी त्याला मोल मोजता यावा. आणि मोल मोजला की त्याला जाण राहिली पाहिजे, चीड आली पाहिजे, राग आला पाहिजे, माझे पैसे गेलेत म्हणून. आता मी चालू केलं हे की खरंच ज्याला गरज आहे त्याला आपल्या जाणाऱ्या वेळेचा मोबदला आधी त्याच्यासमोर मांडायचा. नक्की बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमच्या कामाला सुरुवात. विषय क्लिअर. मग तुम्ही तिकडे हळद खेळा, नाहीतर वापर करून घ्या, नाही उड्या मारा, नाहीतर कोणाचा तिसऱ्याचा हात धरून गुरु करून घ्या. काय करायचं आपल्याला? आपल्या वेळेचा मोबदला मिळाला विषय संपला. बरोबर आहे. पण चव म्हणतो ना आपण, ती चव राहणार नाही काय. मी पैसे घेतले, ऑर्डर केली, झाला विषय संपला. पण ते चवीनं किंवा अंतकरणातून किंवा आतून किंवा आतड्यातून काम केले कशावरून कळणार? नाही ना कळणार. व्यावहारिक झालं ना ते, व्यावसायिक झालं ना. हा, म्हणून हे आतापर्यंत जे काम केले ना साहेब, हे खूप खूप लय कितीतरी व्हिडिओ पूर्ण उरणारं काम आहे. एवढ्या व्हिडिओ आहेत त्या चॅनल मध्ये. बघतोय आम्ही, बघत आलोय. बऱ्याच साध्या स्वरूपाच्या असू द्या, पण प्रत्येक लिखाणामधून, प्रत्येक आवाजातून, प्रत्येक गोट्यातून, रस्ता असू द्या, डोंगर असू द्या, कुठेही असू द्या, ज्या त्या ठिकाणी जी वाक्य वापरलेत ना ते पुस्तकात शोधून कुठे तुम्हाला प्रिंटेड होणार नाही. नक्की नक्की. हा, म्हणून अजून सुद्धा वेळ गेली नाही, जीव तोडून सांगतोय.
अजून चॅनल मधल्या जुन्या व्हिडिओ म्हणजे गुरु आहे म्हणून समजा. आता समजा एखाद्या घरी मी जाऊन पहिली व्हिडिओ बनवले, त्याच्या आयुष्यात कुणीच बनवली नाही, तर त्याला ओळखू आलं पाहिजे की बाबा खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनल हा न सांगता माझा गुरु झाला. काय न सांगता गुरु झाला कळलं पाहिजे. काय बाळा तुला काय पाहिजे? हा काय पाहिजे विचार कर. असा विषय आहे. जेवढं बोले तेवढं मेजर साहेब कमी आहे. नक्की नक्की. हा विषय असा आहे ना, त्यात तुम्ही जितक्या खोलवर जाईल तेवढं वाटलं आता आपण काय चाललंय, अजून भरपूर आहेत काय काय. भरपूर विषय खोल आहे, भरपूर गोष्टी आहेत, त्या भरपूर हे आहे. साहेब मी एक आत्मीयतेनं तत्परतेनं सांगतोय, खरंच ज्या माणसाला एखाद्या आवड आहे, पण त्या माणसाला तितपत त्यातलं ज्ञान नाही किंवा त्याला सवड नाही किंवा बऱ्याच गोष्टी असू शकतात. जर तुमच्याकडे पोचायचा प्रयत्न करायलाय किंवा तुमच्या मार्फत येण्याचा प्रयत्न करायलाय, तुम्ही जी आत्मीयता आजपर्यंत दाखवल्या या गोष्टी जेवढा आलाय तितका थोडासा वेळ त्याच्यासाठी द्यावा, थोडंसं हे करावा. ही जी इच्छा आहे त्या गोष्टीची वाट न बघता ऑलरेडी माझं आयुष्य दिलंयच. मी अशा व्यक्तींची, तुम्ही जो मुद्दा मांडला तर हा गरजू आहे हा गरजू नाही अशी वर्गवारी न करता असं मोकळं आयुष्य दिले लोकांना. मग ह्याच्यावरून विचार करा तुम्ही. मग आता गरजू म्हणून कसा कळायचा आपल्याला? पाठीमागची वेळ हाय, सगळ्या गोष्टी आहेत, पण कसं असते प्रत्येक जण माणूस सारखा नसतो किंवा प्रत्येक जणांच्या मनात त्याच गोष्टी नसते. पण आज एवढं बडबडून एवढं अनुभव आलाय की भूक लागल्याशिवाय माणूस ताटावरच बसत नाही. होय नक्की. भूक लागल्याशिवाय शिळ्या भाकरी फोडूनच खात नाही. तो वाटच बघत नाही ताजं होईल म्हणून. मग मला सांगा, तुमचा जो मुद्दा आत्मीयताचा होता समोरच्या माणसाचा, साहेब आता तुम्ही इतक्या उशीर बोलताय, मी तुम्हाला आत्मीयताच आहे म्हणून वेळ दिला ना. होय नक्की नक्की. मग असा भयानक लोकांना आत्मीयता आहे म्हणून वेळ दिलाय हो. पण त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी आल्या, हजार कारणं मांडली, हे तुम्ही एक आहे आणि माझं कान 100 जणांचं ऐकते. मग मला सांगा माझं खरं असेल का खोटं असेल मी बोललेलं? नाही 100% बरोबर आहे. तुम्ही काय म्हणता, तुमचा मुद्दा रास्त होता. आत्मीयता असणाऱ्या माणसाचा आवाज ऐका, आत्मीयता असणाऱ्या माणसांना वेळ द्या, असं तुम्ही म्हणलात. साहेब असं घडले, व्यवहार झाल्यानंतर पैसे पाठवलेले आणि वस्तू घेऊन गेले नाहीत काही जण. व्यवहार झालेला गाडी उद्या सकाळी घेऊन येतो म्हणलेली लोक आली नाहीत. इशारा पाठवलेल्या लोकांनी वस्तू घेतल्या नाहीत. साहेब उद्याच येणार आहे म्हणणाऱ्या लोकांनी 1000 कारण सांगून येणं कॅन्सल केले. दवाखान्याची कारण, ऍक्सिडेंटची कारण असतील, नात्याची कारण असतील, मित्राची कारण असतील, ऑफिशियल कारण असतील, कागदोपत्री काम असतील, कारण असतील. अहो ह्याच्यात अथाट वेळ घेतलाय लोकांनी. मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, आत्मीयता मी ओळखणार कसं किंवा त्यासाठी मी काय ट्रिक ठेवली पाहिजे किंवा मी काय सूत्र वापरलं पाहिजे, त्याची आत्मीयता खरंच ओरिजिनल आत्मीयता ही कळायसाठी तुम्ही मला सांगा ते ट्रिक ठेवतो. आता कसं असतंय, माणूस हा कधी मन कोरडा होऊ शकत नाही. त्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या मनात. मग मला सांगा, तुम्ही मला जो सांगितलं मला मान्य, राग आला नाही. तुम्ही सांगितलं म्हणून मी उरडून बोललो असं नाही. मी काय सांगितलं, साधा सोपा मुद्दा होता तुमचा, ज्याला तळमळायला. पण मळगे साहेब माझं म्हणणं काय आहे, गव्हा संगत किडा पण रगडला नाही पाहिजे, किड्या संगत ते दाना पण रगडला नाही पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तुमचं रास्त आहे, पण राजमळग्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले हे कोण बघणार? मी तुमचं जगातलं घवन किड जर शोधत बसलो तर माझ्या आयुष्याला वाट लागत चालली. साहेब सगळं खरं आहे. प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक पर्सनल लाईफवर फोकस केला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. बायकामुळं
परपंच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण तुम्ही जी फील्ड आता धरल्या, जी गोष्टीच्या तुम्ही मार्गाला लागलाय किंवा जी वाट धरून तुम्ही चाललाय ना, ती हाय आज ना उद्या तुम्हाला कधी ना कधी उजेड दावल किंवा प्रकाशात आणल. अहो समोरचा गहू पण बघितला आणि किडा पण बघितला नव्हता हो. सर्वांसाठी समान चाललो होतो. काय झालं की व्यवसाय करणारे लोक मधीच आली ना, अजून एचडी काढणारे मध्ये झाले ना लोक, क्लिअरिटी काढणारे लोक मध्ये झाले ना, गाणी बसवणारी लोक मध्ये झाले, म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारी लोक मध्ये आली हो. बरोबर आहे. मग आता मला सांगा साहेब, मी ज्याला गहू पण म्हणत नव्हतो, किडा पण म्हणत नव्हतो, त्याला सगळ्याला समान वागत होतो, त्यांचाच युटर्न होत चालला. मग आता मला सांगा, मग आता गहू ओळखायचा आणि किडा ओळखायचा आता दिवस वेळ राहिली का माझ्यात? नाही, आता समजणार कसं कुणाच्या मनात काय चाललंय किंवा कितीपर्यंत माणूस किती खोलवर आहे ते समजणार नाही. हा, आणि समोरचा तळमळीच आहे आणि मी त्याला तळमळीने वेळ द्यावा आणि मी त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि मी त्याच्या संग पाठिंबा द्यावा. साहेब कोणत्या बेसवर फिक्स व्हायचो? कसं आहे साहेब, आता मला एक गोष्ट कळते की त्या माणसाला त्याचं कितपत वेळ आहे किंवा तो माणूस किती तत्परतेनं किंवा किती आत्मीयतेनं तिथपर्यंत येतोय किंवा किती आपला स्वतःचा वेळ पैसा वाया घालून तुम्हाला त्या गोष्टीत इन्व्हॉल्व करायला प्रयत्न करायला, हे एक प्रमाण राहू शकते की बाबा हा खरंच त्याला पण तेवढी गरज आहे तर मला थोडी गरज आहे. या प्रमाणाची गणित भरपूर वाचून झाली. मी आता ते सांगितले उदाहरण तुम्हाला. पैसे पाठवलेले आणि वस्तू नेली नाही, फुकट जाऊन मार्गदर्शन केलेलं चव राहिली नाही, त्याची मुलाखत पडली, त्याची लिंक फुकट तयार झालेली त्याला कळली नाही. आज जाता येता झोपता उठता बसता फिरता त्याचा बैल लय चांगला आहे म्हणून जगाला ओरडून सांगितलेली चव त्याला राहिली. अमुक अमक्याचा बैल वासराला चांगला आहे म्हणून जगात तोंडाने जाहिरात केलेली चव राहिली नाही. अरे अमुक अमक्या गायला वासरू चांगलं झालंय, ते वासरू चांगलं टिकव, चांगल्या पैशाला विकल. काय ते आमची आईनी नको म्हणली, बा नको म्हणला, ते मित्र नको म्हणला, ते व्यापारी आला ना अचानक गडबड करून घेऊन गेला, झालं तिथं ते गव्हाण किडा संगच गेला. सगळ्या गोष्टी सत्यानाश. मला एक वाटतंय ना, ती बैल समाजात राहावा, ती वासरू समाजात राहावं, एखाद्याचे गाईच वासरू चांगल्या प्रकारे विकावं किंवा त्या वासराला सगळं 4 लोक समोर यावी. आज मोबाईलची दुनिया चालू झाल्यामुळे कोण समोर यायला तयार नाही. आम्हाला एवढा वेळ नाही, तेवढा वेळ नाही, एवढ्याला द्या, तेवढ्याला द्या. व्यवहार झाल्यावर असलंच झालं, तसलंच झालं, तसंच निघालं, असंच निघालं. आम्ही फसलो, तुम्ही फसवलं. म्हणजे कुटानं वाढत चाललं मोबाईलमुळं. आणि लोक काय म्हणतंय, मोबाईलमुळे कुटानं कमी होतात. कुटानं वाढत. माणूस कसं जी जाणं येणं किंवा समोर जाऊन भेट देणं ह्या गोष्टी कमी आल्या. माणूस म्हणतो फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. मग आणि एक चॅनलचा मालक फोटोवर आणि अनेक टाईप तुम्हाला सांगतो, फोटो आणि व्हिडिओवर जर बघून तुम्ही जर गोष्टी करत असाल, एक ना एक दिवस तुम्ही नुकसानमध्ये जाणार. त्या गोष्टीचा मी म्हणजे समोर पुरावा आहे. मी पण फोटो व्हिडिओवर भरपूर विश्वास ठेवलाय, भरपूर करून बघितले. पण फोटो व्हिडिओ मध्ये तुम्ही ती जी गोष्ट आहे वस्तू आहे तिचा पूर्णपणे अभ्यास करू शकत नाही. आता एवढं हा मुद्दा लय सविस्तर सांगितलाय सगळ्या जगाला बरं का. तरी पण लोक काय करतात, मी बघितलेली नसताना मला लय अभ्यास आहे म्हणून किंवा मी त्यातला हुशार आहे म्हणून कुणाची तर अनोळखीची वस्तू पाठवायची न बघितलेली, ती फोटो व्हिडिओ काढताना त्याचा अँगल वेगळा पडलेला असतो आणि त्याच्याबद्दल मला प्रतिसाद विचारायचा. आता मी चुकीचा प्रतिसाद देऊ का बरोबर प्रतिसाद देऊ, त्याला काय करायचं? आपण त्या माणसाला जे दाखवायचं तेच दाखवत असतो, जे लपवायचं ते लपवू देतो. पण समोर गेल्यानंतर काय लपत नाही, माणसाला सगळं दिसतंय. आपण इथं कोण साक्षीदार ठरणार मग त्या गोष्टीला? ती गोष्ट योग्य आहे. फोटोवर म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं, फोटो आणि व्हिडिओ जर हा गोष्ट असेल तर नाही. शेवटी 6 महिन्याने यायला लागू दे, नाही वर्षाने यायला लागू दे, पण गोष्ट समोरच करायची. कारण ज्याला जे दाखवायचं ते दाखवणार, फोटो तसाच काढणार, व्हिडिओ तसाच बनवणार, आणि ज्याला जे लपवायचं ते लपवून जाणार. मग परत आपण आणायचं मग आणि म्हणायचं असं झालं आणि तसंच झालं, मग त्याला काय अर्थ नाही. शेवट चुकी आपलीच आहे. म्हणून गहू किड सगळं सारखंच झालंय.
आणि तळमळ ओळखायची लोकांनीच हाताने काढून घेतली सगळी. आता कोणाची तळमळ ओळखायची? नक्की बरोबर आहे. ह्यात जे वेळ घालवलाय, ह्यात जे टाइम तुमचा घालवलाय, प्लस तुमचं जे आयुष्याचा भरपूर म्हणजे मोलाचा भरपूर टाइम वेस्ट सगळ्या गोष्टी हे केलं ना आजपर्यंत, थोडासा असेल ठीक आहे मान्य, सगळ्या गोष्टी आहेत त्या. आता मला कधी कळणार आहे घवन किड किंवा तळमळीचा माणूस कधी कळणार आहे माहितीये का? अभ्यास करून चांगल्या पैशाला, चांगल्या रुपयाची जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोरची वस्तू कोणी घेत नाही तोपर्यंत ती घव किडा आणि तळमळीचा कळणार नाही. नक्कीच नक्कीच. जर तुमच्यापर्यंत एखादा माणूस पोहोचला आणि तुमच्या थ्रू तुमच्या मार्फत एखादी जर गोष्ट आणली, एखादी वस्तू घेतली, तर तुम्हाला समजून जाईल बाबा हा नाही खरंच त्या माणसाला घव किडा किंवा आणि हा तळमळी. आणि जर तो असंच बनवेगिरी चालली असली, नुसतं फोनवर बोलायचं, झाली भेट एखाद बार झाली, नाही येतो म्हटला, आलाच नाही, इकडेच गेला, मग ती काय चव नाही त्याला. मग आता उदाहरण घ्या, तुमचं माझं, तुम्हाला मी एवढा वेळ दिला, मला काय काम नाही का आता? नाही तुम्हाला काम आहे. आता मी पण असं नाही की मी पण बिनकामाचा आहे, मला पण माझी भरपूर आहे पर्सनल. बरोबर आहे, तुम्हाला पण कामायची, मला पण कामायची, ह्यातनं आपण दोघांनी वेळ दिला. बरोबर आहे. ह्यातनं भविष्यातनं जर नाही गोष्ट घडली, तुम्ही नाही घडवली समजा, तर आपण दोघं पण महामूर्ख झालो. मूर्ख झालो आणि मी पण उद्या किड्यामध्ये आलो ना. हा, तुम्ही पण महामूर्ख झाला आणि मी पण महामूर्ख झालो. मी पण किड्यामध्ये आलो. मग सुट्टी माझ्यासारखं, मग तुम्ही पण कोणाला उदाहरण देणार राहिलं. असा वगैरे होता, त्यानं पण भरपूर बात्या मारल्या, त्यानं पण भरपूर बोलला आणि सुट्टी काय केला नाही. साहेब काय जगाला दाखवायचं उदाहरण. एक किस्सा सांगतो. जास्त लोक हे नोकरदार आणि ड्युटीवाले वेळ घेतात बरं का. माझा ड्युटीवाले नोकरदार, उदाहरण किस्सा सांगतो. आणि साहेब त्यामध्ये तुम्हाला आता सांगायची गरज नाही, प्रत्येक नोकरदार संध्याकाळी त्याची अवस्था वेगळी असते. अच्छा. तर वस्तू माझी घरची, मी माझी घरची टाकली वस्तू, आणि त्या माझ्या घरच्या वस्तूला भेटायला आलेली माणसं मी नोंद केली ती. आणि त्यातला एक नोकरदाराने फोन केला की त्यानं उलट वाचलं, मी त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ केले आणि वस्तू त्यांचे आणि मी माझे म्हणून सांगतोय. म्हणजे ह्याच्यासाठी 3 दिवस भांडण त्याचं माझं. बर. फोनवर वाद. एक दिवशी असा घेतला राऊंडवर, आता कोण गायचे ना म्हणलं, मस्ती चांगल्या नोकरीवरचा माणूस होता. आणि मी म्हणलं माझी वस्तू फुकट म्हणलं, किंवा मी काय म्हणे ते दंड देतो, फक्त आजच्या आज यायचं आणि इथं शहानिशा करायची म्हणलं. वस्तू माझी आहे का, मी त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांची वस्तू दाखवली. आणि त्याने डायरेक्ट त्या माणसाने कमेंट करायला किंवा मजाच वाकडी तिकडे बोलायला किंवा माझं नाव खराब कसं होईल अशा प्रयत्नातून तो बोलायला चालू केला. म्हणजे रात्रीच्या अवस्थेत, ना लक्षात घ्या, मी बोलत नाही डायरेक्ट. समजलं. रात्रीच्या अवस्थेत. आणि मग सकाळी उठून त्याचा आवाज वेगळा झाला, त्याचं बोलणं वेगळं झालं, आणि कमेंट केलेली परत वेगळी झाली, आणि त्यानंतर फोन करायचा, मेसेज करायचा बंद झाला. अच्छा. म्हणजे महिन्याला मिळतंय म्हणून सगळंच मोठा माणूस झाला का तुम्ही? सगळं महिन्याला तुमचं भरतंय म्हणून तुम्ही सगळं शान झाला? नाही आता साहेब, आता मी पण त्यातला जे काय म्हणा किंवा काय आता गहू म्हणा किंवा किडा म्हणा, पण आता मी तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्याबद्दल. साहेब त्या माणसाला ते चांगल्या नोकरीवर माणूस आहे. माणसं घरी आल्यानंतर किंवा व्हिजिट द्यायला आल्यानंतर किंवा भेटायला आल्यानंतर साहजिकच आहे ना, त्यांना सुद्धा आनंद होतोय ना, आम्ही एवढ्या लांबून आलो. नक्की. मग आता मला सांगा, ती माणसं माझ्या घरी भेटायला आली म्हणून मी नोंद केली, नाव टाकलं, सरळ नाव टाकले, अमुक अमक्या गावच्या लोकांची भेट म्हणून. आणि हा व्यक्ती काय म्हणतोय की तुम्ही त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ केली. म्हणजे माझ्या घरी येऊन जुना झाला काय तुम्ही? माझं घर माहिती आहे तुम्हाला झालं आणि त्यांचं घर पण माहित झालं का? म्हणजे कुणी कोणाच्या घरी गेले, वस्तू कोणाची आहे, म्हणजे असा घडलेला किस्सा आहे बरं का, ही वास्तव स्वरूपात आहे. नाही बरोबर आहे. आणि प्लस कसं आहे, तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी समोर येते का युट्यूब असल्यामुळे, कारण आमचा मॅक्सिमम टाइम युट्यूब मध्ये असतोय.
हा दिसते सगळ्या गोष्टी आता समोर. समोरचा नोकरदार आहे म्हणून त्याचा एक मान वेगळ्या प्रकारे माझ्या मोबाईल मध्ये ठेवलेला असतो, नंबर सेव्ह केलेला असतो, स्टेटस दिसत असतो, प्रतिसाद मिळत असतो, रिप्लाय देत असतो. समजा तोच मी नंबर नाही सेव्ह केला, नाही, सगळ्या गोष्टी आता आता तुम्ही पाठीमागे फोन केला म्हणला, बरोबर आहे, तुम्ही जर गडबड देतो माझा नंबर तुम्ही ओळख करून घ्या. केलता पण. हा आता तुम्हाला स्टेटस दिसत होतं का मागची ओळख झाल्यापासून? नाही दिसत म्हणजे नव्हता. नंबर सेव्ह केला नाही, बरोबर आहे. नाही, मी तुमचा केला पण माझा तुम्ही केला नव्हता. नाही, पण मी केलं तर स्टेटस दिसते ना तुम्हाला. हा तेच की. हा म्हणजे नंबर सेव्ह केला नव्हता म्हणजे का? अशा किती जणांचे नंबर सेव्ह करायचे आणि आपण किती जणाला जाग करायचं आणि किती जणाला शानपणा द्यायचं आणि किती जणाला प्रेरित करायचं स्टेटस सेव्ह करून. होय होय. आणि मी स्टेटस अशा उद्देशाने ठेवतो की त्या माणसाच्या आयुष्यातला वेळ वाचवून तो जागेवर जागा झाला पाहिजे, जागा व्हावा आणि कमी वेळेत कमी खर्चात छानपणा यावा आणि ह्या आयुष्याची चव कळावी. ह्या उद्देशाने माझं status आहे. जगदुनिया फिरण्यापेक्षा जे समोर दिसालंय, तुमच्या अलगत आलंय, न खर्चिक न कुठल्या मोबदल्याचं जे आलंय त्याचा फायदा घ्यावा माणसानं, असं तुमची पण इच्छा आहे, तुमचं पण म्हणणं आहे. आणि त्या समोरच्याला पण ते गोष्ट कळावं. मग आता इथून पुढे जरी फुकट मिळू दे, मान्य तुम्ही फुकट द्यायला सगळ्या गोष्टी, पण त्याला कळलं पाहिजे माणसाला ह्याचं मूल्य काय, मोबदला काय, कमीत कमी त्याचा रिस्पेक्ट, त्याची इज्जत काय तर त्या माणसाला करता येईल. साहेब मी एवढं बोलत नव्हतो, आपलं 2 मिनिटाचंच बोलणं झालं असतं, पण त्याची चव कोणी राखली नाही, त्याच्यामुळं टाळत होऊन हाणायची वेळ आली सगळ्याच्या. साहजिक आहे. मला ह्या गोष्टीबद्दल मी संपूर्ण 100% ऍग्री आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण अजून पण मी तुम्हाला एक गोष्ट बोलतोय की खरंच सगळी एकसारखी नसते. नाही तेच की सगळी एकसारखी नाही. तुमच्याकडे जरी 10 माणसं अशी येत असली फोन करून किंवा कमेंट करून किंवा आणि कशी जर 10 माणसं येत असली तर एक माणूस तर त्यातनं तत्परतेनं किंवा खरंच त्याचं जर आत्मीय येत असली तर एक माणूस तर चांगल्या उद्देशानं किंवा चांगल्या तत्परतेने येत असणार. 10 जरी असली, नॉर्मल असली, 10 जणांचा काय विषय नसला तर एक माणूस तर त्याच्या जे मनात आहे ती गोष्ट सांगायला प्रयत्न करत असणार तुम्हाला. मग ते 10 सगळे सारखेच नसतात ना साहेब. जो खरंच आयुष्यात कमवलेला पैसा चांगल्या वस्तूसाठी आणि घेतलेल्या वेळेच्या माणसाला जर मोजत असेल ना, झालं ना तिथं फिल्टर माणूस तो. 10 सगळे सारखे नसतात हे सिद्ध करून दाखवाय मी मोकळा ना परत. होय होय होय. त्या 10तला कोण पुढे आला नाही. नाही असतील साहेब, एखादा तर असं तुम्हाला आजपर्यंत भेटली असतील ना थोडी बहुत, सगळी सारखी भेटली काय? सगळी सारखी कुठे भेटतेच म्हणतोय मी. पण 99.99% सारखे, 0.1% बाजूला आहेत. म्हणजे अजून विचार करा, मी टक्केवारी सांगतो ह्या प्रमाणानुसार. 99.99% सारखे आणि 0.1% वेगळे. तुम्ही म्हणताय म्हणजे मी विश्वास ठेवतो थोडा असू दे, पण जी आजकालची दुनिया आहे आणि मी पुरावे सुद्धा दाखवतो. मी या 99.99% 0.1% का बोललो तर जेव्हा भेट होईल ना तेव्हा तुम्हाला मी पुरावे दाखवतो. अजून काय बोलू? भेट आपली होणार 100%. मी येणाऱ्या सुट्टीला आपण भेटणार 100%. तुमच्या मार्फत